हरिओम श्रीराम अंबज्ञ। माझं नाव दशरथ वासुदेव शेळके। मी राहणार कोपरगाव वाशी उपासना केंद्र। मी बापूंचा 1998 पासून भक्त आहे। मी रिक्षा चालक आहे, तरी मला खूप छोटे मोठे असे अनुभव भरपूर येत गेले। सुरुवातीला असं वाटायचं की बापू म्हणजे काय, ते वार्ताहर पेपरमध्ये बोलायचे अनुभूतीचे बोल। मी म्हणलं काय असं खरं असतंय का, कुठं असं होत असतंय का? पण मी त्याच्यातून छोटे छोटे अनुभव घेत खूप काही शिकलो आणि बापूंनी मला खूप सहकार्य केलं। प्रत्येक क्षणोक्षणी बापूंचं अनुभव येत गेले मला। आणि उदीचं काम एवढं जोरात म्हणजे असतंय। बापूंनी सांगितलं की उदी म्हणजे की उदी हे प्रत्यक्ष खूप डॉक्टर एक इलाज करू शकत नाही एवढा उदीचा अनुभव आहे। मी कुठेही जाताना रिक्षावरती सकाळी निघताना दुपारी जेवून जाताना मी उदी लावतो। बाहेर निघताना उदी लावूनच निघतो। माझ्या घरात पण मी मुलांना मिसेसला सवय लावली उदी लावून बाहेर निघायचं। त्याच्यामुळे मला एवढे अनुभव आले। आत्ताचा एक कोरोनाचा माझा एक अनुभव असा आहे की मी रिक्षा चालक आहे। अचानक 2020 ला लॉकडाऊन झालं। मी बोललो आता 2 महिने लॉकडाऊन झालं, काय करायचं आता? माझा रिक्षाचा धंदा बंद झाला। आता बापूंना बोललं तुम्हीच काय करायचं ते ठरवा, आता मी काय करू शकणार, कारण का माझं कुटुंब रिक्षावरती होतं। ठीक आहे, आता काय आपलंच नव्हतं, सगळं जग लॉकडाऊन झालेलं होतं, त्याच्यामुळं काहीच करू शकत नव्हतो। मग आम्ही घरातच उपासना सकाळ संध्याकाळ करायचो बापूंची। त्याच्यातून आम्हाला आमचं घर चालत होतं कसं तरी। आणि मग ठरवलं की बाबा आता आपण गावी जाऊया। वडील पण बोलायचे गावी या, तुम्ही गावी या। पण त्यावेळेस पास शिवाय सोडत नव्हते गावी। पास काढायचा तर मग गाडी नाही आपल्याकडे, 4 व्हीलर 15,000 20,000 रुपये मागायचे, एवढे पैसे नाहीत आपल्याकडे। बापू बोलला आता काय करणार आम्ही, आपल्याकडे खायला पैसे नाहीत आणि एवढे पैसे कुठून द्यायचे? माझ्याकडे रिक्षा आहे। मी बोललो रिक्षाचा आपण ट्राय करू पास काढण्यासाठी। पहिल्यांदा मी टाकलं तर ते काय सक्सेसफुल नाही झालं। नंतर मी बोललो ठीक आहे, बापूंची इच्छा नसेल बाबा जायची। एक 2-4 दिवसांनी परत बोललं, मुलाला बोललं परत ट्राय करूया आपण। परत ट्राय केलं, बापूंच्या कृपेने माझा रिक्षाचा पास निघाला। आम्ही सर्व फॅमिली गावी गेलो, व्यवस्थित सगळं तिथं। मी रिक्षा पहिल्यांदाच माझ्या गावी 350 किलोमीटर माझं गाव आहे इथून सोलापूर, तिकडे मी गावी रिक्षा घेऊन गेलो। व्यवस्थित सकाळी निघालो लवकर, सोबत सगळं नेलं, पाणी वगैरे जेवणाची सोय, कारण का रस्त्याने सर्व बंद होतं। अशा कंडिशनमध्ये मी 10 ते 12 तास रिक्षा चालवून गावी सुखरूप पोचलो। तिकडे गेल्यानंतर पण क्वारंटाईन केलं आम्हाला। 14 दिवसानंतर बाहेर आल्यानंतर परत 2 महिने राहिलो आणि व्यवस्थित सगळे कुठल्याही 350 किलोमीटर रिक्षा न्यायची पहिल्यांदा मी रिक्स घेतली आणि व्यवस्थित परत मला बापूंनी माझ्या जागेवर पोहोचवलं। आणि तेव्हापासून आल्यापासून माझा धंदा अगदी व्यवस्थित चालला आहे आणि बापू कृपेने माझा परिवार सगळा सुखी आणि समाधानात चाललेला आहे। हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद।